मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं की अशा आडव्या पाईपी आपल्याला टाकायच्या होत्या. आता ह्या व्हिडिओमध्ये असं आहे की आपण आडव्या पाईपी टाकून घ्यायला लागलो आणि ते सगळे आता आपण फिट करून घ्यायला लागलो. आता ह्या पाईपीचं सगळं पूर्ण स्ट्रक्चर असं आहे की ह्या पाईपी पूर्ण जॉईंट केलेत का तर भविष्यात परत काय प्रॉब्लेम पण येऊ नये आणि पूर्ण एक जीव व्हावं असंही केलं आहे. आता तुम्हाला असं दिसत असेल की एवढं मोठं शेड कसं काय, तर शेड आता ती झूम केलेलं दिसतंय का तुम्हाला, ती शेडच्या समोरचा एक आपण वरांडा म्हणू शकतो ती आहे. आता ही एक बाजू आणि ही एक बाजू आणि त्याच्या समोरची जी पुढची बाजू आहे ती भविष्यात पावसाळ्यात कोंबड्यांना शेडच्या बाहेर जाता येत नाही, त्यांना खायला प्यायला अडचण येते. म्हणून आपण काय करणार आहे, खाद्याची भांडी पाण्याची भांडी ह्या शेडमध्ये लावणार आहे, जी दिसते का तुम्हाला तिथं लावणार आहे. आणि त्याच्या पुढं लगेच चिटकूनच शेवगा आहे. त्यामुळं पावसाळ्यात पाऊस चालू झाला तर कोंबड्या शेडमधून डायरेक्ट ह्या वरांड्यात येतील, इथं खातील, इथं फिरतील. ज्यांना शेवग्यात पुढं फिरायचं आहे ती तिथं फिरतील, नाही तर शेडमध्ये जाऊन परत बसतील. आता आपण असं केलं की जाळीचं कंपाऊंड आणि शेडच्या मध्ये एक असं गॅप दिला आहे, तिथून एक गेट करायचं आहे आणि तिथून गेटच्या आत आपण ही असं आपलं काय खाद्य भांड्यात टाकायचं असेल किंवा काय बाकीच्या गोष्टी असतील ते आपल्याला तिथनं असं करता यावं म्हणून आपण केलेलं आहे.